बाळासाहेबांनी त्यांना घडवलं, हे मान्य आहे. तुम्ही नाही घडवलं, तुमचा हात नव्हता, तुमचा हात नव्हता. आम्ही दिलं पद. तुम्ही कोण? संघटनेने पद दिलं आहे, ते तुम्ही नाही दिलं. संघटना ही कोणाच्या मालकीची नाही आहे. संघटना ही कोणाच्याही मालकीची नसते, खाजगी मालमत्ता नाही आहे. उघडा डोळे, नीट पहा. संघटना, कुठलीही संघटना ही कोणाची खाजगी मालमत्ता नसते. त्याच्यात घराणेशाही नाही चालत. आणि जे तुमच्याबरोबर राहणार कायमचे ते समाजकंटक असणार आहेत. कारण त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कधीच ओळखलं नाही. हा त्याचा अर्थ झाला. त्यांचे विचार कधीच समजले नाही त्यांना. त्यांची नीतिमत्ता कधीच समजली नाही त्यांना. त्यामुळे ते समाजकंटक असतील, हे लक्षात घ्या. तुमच्याबरोबर जे आहेत ते समाजकंटक आहेत असं मी समजेन. ते शिवसैनिक नाहीत. कारण ही संघटना तुमची खाजगी मालमत्ता नाही आहे. बाळासाहेबांपर्यंत ठीक आहे. प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो आहे की तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? तर ह्या देशाचे राजे आहात. तुम्ही संघटनेचा सदस्य नंतर आहात. तुम्ही एका पक्षाचे सदस्य नंतर आहात. तुम्ही एक कार्यकर्ते नंतर आहात. प्रथम तुम्ही या देशाचे नागरिक आहात. तर नागरिक बनून पहिलं बघा. ह्या राज्याचे नागरिक बनून बघा. तुम्ही तोडफोड करताय, आग लावताय, शिव्यागाळ करताय, घोषणा करताय, पण त्याच्या मागे पहिलं विचार करा की आपल्या राज्याची जी गरिमा आहे, जी इज्जत आहे, ती धुळीस जाते आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज महाराष्ट्राची जी छबी आहे ती धुमिल होती आहे. तिची धूळधाण होती आहे. महाराष्ट्र अशा महाराष्ट्राची इज्जत आज तुडवली जाते, फक्त स्वार्थासाठी, मतलबासाठी. हे दुःखद आहे आणि क्लेशदायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसे प्रत्येक भारतीयाचे आधारस्तंभ आहेत. त्यांची विचारसरणी, त्यांचे आचार विचार त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते दैवत आहे. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये एखादी व्यक्ती येते आणि आपलं कार्य करते. मला हेच समजून द्यायचं आहे की सार्वजनिक जीवनामध्ये एखादी व्यक्ती काम करते, आपलं योगदान देते, एखाद्या संघटनेला ती जोडली जाते, त्यावेळी ती व्यक्ती एखाद्या परिवाराची, एखाद्या कुटुंबाची खाजगी मालमत्ता राहत नाही. एखाद्या घराण्याची खाजगी मालमत्ता नव्हे. ती मालमत्ता नव्हे आहे. ती मालमत्ता नव्हे. ती एक विचारसरणी आहे. एक ओजस विचार आहेत ते. आणि अशा व्यक्ती ह्या व्यक्ती नाही आहेत. ह्या फक्त सामान्य नाही आहेत. मला हेच सांगायचं आहे. हे व्यक्ती नाही, हे विचार आहेत. एक शक्ती आहे. आणि अशीच एक शक्ती ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ही एक व्यक्ती नाही आहे. एक विचार आहेत. एक शक्ती आहे. एक आदर्श आहे. आणि अशा व्यक्तीला तुम्ही जर एक कुटुंबापुरता मर्यादित करत असाल तर ते कोणीही मान्य करू शकणार नाही. ह्या महाराष्ट्राची जनता
ना ते शिवसैनिक. ते आदरणीय आहेत, या महाराष्ट्रासाठी आदरणीय आहेत, या शिवसैनिकांसाठी आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. म्हणून एकदा वक्तव्य केलं होतं राज ठाकरे यांनी, माझ्या विठ्ठलाच्या भोवती बडव्यांचा गाराडा आहे, माझ्या विठ्ठलापर्यंत मला पोचता येत नाही. आज अस्तित्वात नाही आहेत शारीरिकदृष्ट्या बाळासाहेब, पण ते अस्तित्वात आहेत प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या स्मरणात, प्रत्येकाच्या विचारात. आणि अशा व्यक्तीला चौकटीत बांधू नका. उद्धव ठाकरेजी, तुम्हाला एक मी विनंती करतोय, ही तुमची खाजगी मालमत्ता नाही आहे, ही तुमची खाजगी मालमत्ता नाही आहे. आदित्य ठाकरे राव, त्यांनाही सांगतोय, ही तुमची खाजगी मालमत्ता नाही आहे. एक विचार आहे, ओजस्वी विचार आहेत, एक शक्तिस्थान आहे. आणि त्यांनी ज्यावेळी समाजासाठी स्वतःला झोकून दिलं, संघटनेसाठी ते झोकून दिलं, त्यावेळी ते संघटनेचे झालेत, समाजाचे झालेत, ह्या राज्याचे झालेत. ते मर्यादित नाहीत. त्यामुळे त्यांचं नाव कोणीही घेऊ शकतो, त्यांच्या नावाचा वापर कोणीही करू शकतो. योग्य ठिकाणी त्यांच्या नावाचा वापर कोणीही करू शकतो. जर अयोग्य ठिकाणी त्यांच्या नावाचा वापर केला तर त्याला आक्षेप आहे, प्रत्येकाचा आक्षेप होईल. प्रत्येकजण आक्षेप करेल, जो त्यांना मानतो, जो त्यांना श्रद्धास्थान आहे, ज्यांच्यासाठी ते श्रद्धास्थान आहे. त्यावेळी तुम्हाला बोलायची गरज नाही आणि तुम्हाला तो हक्कच नाही आहे. कारण ह्या ज्या विभूती आहेत, ह्या ज्या शक्तिस्थान आहेत, हे सार्वजनिक आहेत. सार्वजनिक जीवनात आल्यानंतर त्यांच्या मर्यादा संपलेल्या असतात, ते अमर्याद आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना आपल्या कुटुंबापुरतं, म्हणजे ठाकरे कुटुंबापुरतं मर्यादित करू नका. फक्त ठाकरे कुटुंबापुरतं मर्यादित करू नका. आणि तुम्हाला तो अधिकार नाही आहे, हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. आणि त्यांच्या विचारांना तुम्ही बगल दिलेली आहे. तुम्हाला त्याचा मुळीच अधिकार नाही आहे. त्यांच्या विचारांना तुम्ही बगल दिलेली आहे, त्यांच्या मार्गदर्शनाला तुम्ही बगल दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा अधिकार मुळीच नाही आहे, कुटुंबीय म्हणून सुद्धा नाही आहे. ज्या क्षणाला तुम्ही हिंदू हृदय सम्राट मधला हिंदू वगळलात, त्याचवेळी तुम्ही त्यांना मुकलात. काही असून देत. मग तुम्ही सेक्युलर झालात, धर्मनिरपेक्ष झालात, ही तुमची इच्छा. बाळासाहेब हे सेक्युलरच होते, धर्मनिरपेक्षच होते. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व तुम्हाला कधीच कळलं नाही आणि तुम्ही कधीच समजू शकले नाहीत. बाळासाहेबांना तुम्ही कधीच ओळखू शकले नाहीत. त्यामुळे तुम्हाला हक्क नाही आहे, तुम्हाला त्यांचा हक्क नाही आहे, त्यांचं नाव घेण्याचेही तुम्हाला हक्क नाही आहे. मी तुम्हाला आव्हान करतो आहे, तुमच्या बलबुतीवर, तुमच्या ताकदीवरती तुम्ही शिवसेना लढवून दाखवायची, शिवसेनेचे नाव घेऊन लढवून दाखवायचं. बाळासाहेबांची छबी बाजूला ठेवा, बाळासाहेबांचं नाव बाजूला ठेवा, आणि तुम्हाला अधिकार नाही तो. आणि जे हे कोण आपले आदित्य ठाकरे तुमचे चिरंजीव आदित्यराव, तुम्ही आपल्या आजोबांचं नाव बाजूला करा आणि फक्त वडिलांचं नाव लावा. बघूया तुम्हाला किती जण विचारतात, किती जण तुमच्या मागे उभं राहतात. अरे स्वतःचं नाव लावून दाखवा ना. शिवसैनिक हा कोणाच्या आपल्या बापाचं नाव घेऊन नाही आला, यांनी फक्त शिवसेनेचा टॅग लागला त्याच्या मागे, शिवसेनेचा. हे लक्षात घ्या. आणि त्यांनी आपल्या घामापासून, आपल्या रक्ताच्या पाण्यापासून ही शिवसेना उभी केलेली आहे.
तुम्हाला हक्क नाही. आमच्यासाठी मातोश्री, शिवसैनिकांसाठी मातोश्री हे शनी शिंगणापूर होतं. म्हणजे दरवाजा नव्हता, दरवाजा नव्हता सामान्य शिवसैनिकांना सुद्धा. आम्ही मातोश्रीवरून 2 घास जेवलेलो आहे. माँसाहेबांना आम्ही जवळून बघितलेलं आहे, त्यांचं प्रेम आम्ही घेतलेलं आहे, आम्हाला प्रेम मिळालं आहे माँसाहेबांचं सुद्धा. त्यामुळे ते विठ्ठल रखुमाई आहेत. सामान्य शिवसैनिकांसाठी ते विठ्ठल रखुमाई आहेत आणि ते प्रेम मिळालं. साक्षात मूर्तिमंत आई, मूर्तिमंत आई, आणि ते आम्ही अनुभवलं आहे. त्यावेळी दरवाजे नव्हतेत, शनी शिंगणापूर होतं, हे लक्षात घ्या. त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी, विठ्ठलाला भेटण्यासाठी आणि रखुमाईला भेटण्यासाठी आम्हाला अटकाव नव्हता, दरवाजे नव्हतेत. तुम्हाला माहितीच नाही, उद्धवराव, आपल्याला माहितीच नाही आहे, कारण तुम्ही त्यावेळी राजकीय क्षेत्रात नव्हतात, राजकीय जीवनात नव्हतात. तुम्ही आम्हाला ओळखू शकणार नाही. राज ठाकरे आम्हाला ओळखतात, राज ठाकरेंची आमची ओळख आहे, आणि त्यावेळी ते होते, सक्रिय होते, ते सक्रिय होते. पण तुम्ही नव्हतात. त्यामुळे तुम्हाला शिवसेना म्हणजे नाही समजू शकत, तुम्ही नाही ओळखू शकत, तुम्हाला हक्क नाही आहे. त्यांच्या नावाचा वापर आम्ही करू शकतो, सामान्य शिवसैनिकसुद्धा करू शकतो. त्यांच्या छबीचा वापरसुद्धा आम्ही करू शकतो, आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. भारताचं संविधानसुद्धा रोखू शकत नाही, हे लक्षात घ्या. कुठल्याही न्यायपालिका आम्हाला रोखू शकत नाही त्यांचं नाव घ्यायला, त्यांची छबी वापरायला. ती खाजगी मालमत्ता नाही आहे, ही खाजगी मालमत्ता नाही आहे, ही मालमत्ता समजू नका. तुम्ही त्यांना संकुचित केलात आता, ह्याचा आता क्रोध आहे, ह्याचं वाईट वाटते. तुम्ही संकुचित केलं, तुम्ही हिंदू हृदय सम्राटांना संकुचित केलं, तुम्ही बाळासाहेबांना संकुचित केलं. हे दुर्दैव आहे. रोका आता. आणि तो तुमचा दरवाजावरचा सकाळ संध्याकाळ जो भुंकत राहतोय, त्याला मी भुंकणं म्हणणे. त्यांचं वक्तव्य नाही आहे, हे भुंकणं आहे. हे थांबवायला सांगा त्यांना, कारण त्यांनीच ही शिवसेना धुळीस मिळवली आहे. जागे व्हा, आपले कोण आहेत, परके कोण आहे ओळखा. जो विरोध करतो तोच आपला असतो, हे लक्षात घ्या. आपले पोवाडे गाणारे म्हणजे मागे फिरणारे पोवाडे गाणारे म्हणजे छत्रपतींचे पोवाडे नव्हे, हे फक्त लाळघोटीपणा करणारे, जे लाळघोटीपणा करणारे जे आहेत तुमच्या अवतीभोवती, त्यांना ओळखा. एक सामान्य माणूस म्हणून ओळखा, एक शिवसैनिक म्हणून ओळखा. तुम्ही आता शिवसेना प्रमुख नाही राहिलात, कारण फक्त पदवी लागून उपयोग नाही हो, ती इथे असावी लागते. सामान्य शिवसैनिकांच्या इथे असावी लागते, हृदयात असावी लागते. जी हृदयात बाळासाहेबांची छबी आहे, जे नाव आहे, ते तुमचं राहिलेलं नाही आहे. तुम्ही किती म्हणा मी शिवसेना प्रमुख आहे, नाही, कारण ती तुम्ही छबी धुमिल केलीत, मलिन केलीत. आणखीन एक गोष्ट, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात आजही वर्तमानात, आणि तुम्ही ह्या मुख्यमंत्री पदाची गरिमा ठेवली नाही, इज्जत ठेवली नाही. तुम्ही जे वक्तव्य करताय, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून तुमचं वक्तव्य मुख्यमंत्री पदाला शोभेल असं नाही आहे. त्यावेळी तुम्ही त्यावेळी प्रतिज्ञा घेतली होती की मी कोणाचाही द्वेष, म्हणजे ह्या षडविकारांना दूर ठेवून मी या प्रजेची सेवा करेन. षडविकारांना दूर ठेवून या प्रजेची सेवा करेन, अशी तुम्ही शपथ घेतली होती. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना बाजूला ठेवून ही अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे त्या पदाची, आणि ती बाजूला ठेवून तुम्ही
फक्त एक संघटनेचे नेते म्हणून तुम्ही काम केलं, संघटनेचे नेते म्हणूनच काम केलं. तुम्ही मुख्यमंत्री कधीच झालात नाहीत, नावाला मुख्यमंत्री होतात. तुम्ही फक्त नावाला मुख्यमंत्री होतात. आणि हेच हवं होतं शरद पवारांना. शरद पवारांना हेच हवं होतं. त्याने आजपर्यंत ते कोणाचेही झाले नाहीत आणि ते तुमचेही झाले नाहीत. हे तुम्ही ओळखू शकला नाहीत. हे दुर्दैव आहे. त्यांचा इतिहास तुम्ही वाचला नाहीत, म्हणून इतिहास वाचायला हवा. त्यांचा इतिहास वाचला नाही, त्यांचं वर्तमानही तुम्ही वाचलं नाहीत. सेनेला तुम्ही संपुष्टात आणायला गेलात, या संघटनेला. ही संघटना आता वाचायला हवी. एकनाथ शिंदेने जे काय केलं आहे, यांनी बंडाळी नाही केली आहे, यांनी बंड नाही पुकारला आहे, यांनी आपले विचार ठेवले आहेत, जे विचार शिवसेना प्रमुखांचे होते. कोण प्रमुख? शिवसेना प्रमुख कोण? बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या ओजस्वी विचाराने ते चाललेले आहेत. आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या ओजस्वी विचाराने ते पुढे चालले आहेत. चिपळूणमध्ये बघा जाऊन, चिपळूणमध्ये जाऊन विचारा, त्या पुरामध्ये कोणी मदत केली चिपळूणकरांना. ते नाव सांगतील. कोणाचं नाव सांगतील? तर शिंदे, एकनाथ शिंदेंचं नाव सांगतील. इथे शिवसेनेचं नाव लागायला पाहिजे होतं, संघटनेचं नाव लागायला होतं, पण तुम्ही ते केलं नाहीत. आणि फक्त आपली त्याची हे घ्यायची, काय म्हणतात, क्रेडिट घेण्यासाठी कुठलंही पद भूषवू नका पुढे आयुष्यात. आता तुम्ही त्या पदावर राहाल की नाही मला माहिती नाही. आता हे सामान्य शिवसैनिक ठरवेल, सामान्य जनता ठरवेल, तुम्ही त्या पदावर राहाल की नाही हे ते ठरवतील आता. पण कुठलंही पद भूषवताना त्याची क्रेडिट घेण्याच्या मागे ज्यावेळी तो लागतो, एखादा पदाधिकारी, त्यावेळी त्या संघटनेची, त्या पदाची गरिमा संपुष्टात येते. तुम्ही ह्या मुख्यमंत्री पदाची गरिमा ठेवली नाही, इज्जत ठेवली नाही. पहिले असे तुम्ही मुख्यमंत्री असाल ह्या पुऱ्या भारतामध्ये की ज्यांनी आपल्या पदाची गरिमा ठेवली नाही. काय तुम्ही भाषा करताय आता? काय तुमची भाषा आहे? मर्यादित नाही, अमर्यादित झाली ती. तिला लगामच नाही आहे. तुम्ही संविधानाला पायदळीत उडवताय, तुम्ही न्याय व्यवस्थेला पायदळीत उडवताय. तुम्ही काय भाषा करताय? बघून घेईन, अमुक करीन, तमुक करीन, हे तुमचे चिरंजीव ज्यांनी आपल्या आयुष्यातली 40, 45, 30, 35 वर्ष त्याला दिलेली आहेत त्या संघटनेला, अशांना ते एकेरी बोलत आहेत, एकेरी नाम उल्लेख करत आहेत. आता सुद्धा करतात वर्तमान ह्या स्थितीत, आणि खाजगी जीवनात सुद्धा तेच करत होते. ते एकेरी नाम उल्लेख म्हणजे काय? बाळासाहेबांची इज्जत तुम्ही धुळीस मिळवली. थांबा आता. उद्धवजी आणि आदित्यराव, तुम्ही ह्या ज्या शिवसैनिकांना आता जे आपले विचार मांडतायत, त्यांनी युद्ध पुकारलं आहे. कोणाविरुद्ध? अविचाराविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. चुकीच्या निर्णयाविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. हा लढा पुकारला आहे. त्यांना तुम्ही नाही बनवलं, बाळासाहेबांनी बनवलं असेल. बाळासाहेबांनी त्यांना घडवलं, हे मान्य आहे. तुम्ही नाही घडवलं. तुमचा हात नव्हता. आम्ही दिलं पद. तुम्ही कोण? संघटनेने पद दिलंय, ते तुम्ही नाही दिलं. संघटना ही कोणाच्या मालकीची नाही आहे. संघटना ही कोणाच्याही मालकीची नसते. खाजगी मालमत्ता नाही आहे. बुढाडोळे नीट पहा. संघटना, कुठलीही संघटना ही कोणाची खाजगी मालमत्ता नसते. त्याच्यात घराणेशाही नाही चालत एका मर्यादेपर्यंत.
आणि घराणेशाहीला धरून जर ती संघटना चालली तर ती नेस्तनाबूत होते. मी मागच्या चलचित्रणामध्ये व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला आहे. जे राजेशाही संपली त्याला कारणच घराणेशाही आहे. कुठलीही एक शाही चालते ती शाही कधीच जगत नाही. लोकशाही, लोकांचं राज्य हेच टिकू शकते. म्हणून छत्रपती काय म्हणायचे, हे रयतेचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे. छत्रपतींचे नावल तुमचं उल्लेख ऐका, छत्रपतींचे ओजस्वी विचार ऐका. त्यांनी कधी हा विचार नाही केला जे तुम्ही आता बरळताय. थांबा, आता थांबा, आपल्या जिभेला लगाम घाला. कारण तुम्ही जर हात उचलला तर दुसराही त्याला प्रत्युत्तर द्यायला तयार आहे. तुमच्यात जेवढी धमक आहे तेवढी दुसऱ्यामध्ये सुद्धा धमक आहे. तुम्ही जसं रस्त्यावर उतराल, जसे तुम्ही रस्त्यावर उतराल, जसं तुम्ही रस्त्यावर उतराल तसं इतरही रस्त्यावर उतरू शकतात. क्रियेला प्रतिक्रिया होऊ शकते आणि ह्या महाराष्ट्राची गरिमा धुमी लावू शकते, इज्जत धुमी लावू शकते, धुळीस मिळू शकते. हे थांबवा आता, हे थांबवा. दोन शिवसैनिकांमध्ये वाद निर्माण करू नका, लढाई निर्माण करू नका. पण ज्या वेळेला तुमच्या बाजूला जे उभे आहेत त्यांच्या लक्षात येईल आपण काय चुकतोय, त्यानंतर त्यांना तुम्ही थोपवू शकणार नाहीत. त्यांना तुम्ही थोपवू शकणार नाही, लक्षात घ्या. आणि जे तुमच्याबरोबर राहणार कायमचे ते समाजकंटक असणार आहेत. कारण त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कधीच ओळखलं नाही. हा त्याचा अर्थ झाला. त्यांचे विचार कधीच समजले नाही त्यांना, त्यांची नीतिमत्ता कधीच समजली नाही त्यांना. त्यामुळे ते समाजकंटक असतील, हे लक्षात घ्या. तुमच्याबरोबर जे आहेत ते समाजकंटक आहेत असं मी समजेन, ते शिवसैनिक नाहीत. कारण ही संघटना तुमची खाजगी मालमत्ता नाही आहे. बाळासाहेबांपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर ही तुमची खाजगी मालमत्ता नाही राहिली. कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना या जगातील कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही आहे. हे ज्याने त्याने समजून घ्यावं आणि त्या कार्यकर्त्यांनी पण समजून घ्यावं. जे ते कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे असू देत, त्या समाजवादीचे असू देत, बहुजन समाजवादी पार्टीचे असू देत, आम आदमीचे असू देत, कुठल्याही पक्षाचे असू देत, कुठल्याही संघटनेचे असू देत, त्या कार्यकर्त्यांनी हे पहिलं लक्षात ठेवावं की ही खाजगी मालमत्ता नाही आहे कोणाची. हे त्यांनी लक्षात ठेवा आणि मग कार्य करावं. एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, एक पिढीपर्यंत ठीक आहे, आता याच्या पुढे नको आहे. त्याच्यासाठी क्षमता असावी लागते, त्यासाठी कुवत असावी लागते. आणि हे जे आमदार निवडून आले आहेत ना, फक्त संघटनेच्या नावावर नाही आले, हे स्वतःच्या कुवतीवर सुद्धा आले. जर संघटनेच्या नावावरतीच निवडून यायचं असतं तर 288 जेवढे उमेदवार उभे राहतात सगळ्याच्या सगळे निवडून यायला पाहिजे होते. हे लक्षात घ्या. त्यामुळे संघटनेने सुद्धा गर्व करू नये, कुठल्याही संघटनेने, कुठल्याही पक्षाने. कारण ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे, ही लोकशाही आहे. आणि आता खरी लोकशाही येते आहे. धन्यवाद नरेंद्र मोदीजींचा. त्यांनी हे परिवारवाद हा संपवला आहे, घराणेशाही संपवत आहेत ते. हे काँग्रेस नाही संपवत आहेत, हे घराणेशाही संपवत आहेत. कारण काँग्रेससुद्धा जिवंत राहायला पाहिजे, प्रत्येक पक्ष जिवंत राहायला पाहिजे. कारण विरोधक सुद्धा असावेत. विरोधक नसतील तर त्या राष्ट्राची, त्या व्यक्तित्वाची उन्नती कधीच होणार नाही.
कारण विरोधक कान पकडू शकतात. त्यामुळे उद्धवजी एक लक्षात ठेवा, तुमचे विरोधक तुमचे दुश्मन नाही आहेत. तुम्हाला जे विरोध करत आहेत, तुम्हाला जे दाखवत आहेत, लक्षात आणून देऊ इच्छित आहेत, ते तुमचे दुश्मन नाही. तुमच्या भोवती जे आहेत बडवे, तुमच्या भोवती जे लाळघोटे आहेत, त्यांना ओळखा. त्यांना ओळखा. कोण आहेत? मी कोणाची नावं नाही घेत आता, कारण तुम्ही पुरे जनता समजते, पुरे महाराष्ट्राचा काय भारताची जनता समजून घेते की कोण आहेत. बस झालं आता. ह्या स्वार्थपणा खूप झाला, हा एकेकोरपणा खूप झाला, हा अहंकार खूप झाला. ही संघटना नेस्तानाबूत होता कामा नये. त्यासाठी तुम्ही आता मर्यादित व्हा. तुमच्या जिभेला मर्यादा घाला, तुमच्या विचारांना मर्यादा घाला. एवढंच आव्हान करतो आहे मी. आव्हानच करू शकतो मी, तुम्हाला नम्र विनंती करू शकतो. शेवटी कुठल्याही माणसाचे हातपाय बांधू शकतो आपण, अगदी पूर्ण बांधू शकतो त्याला. जो मम्मी असून पूर्ण बांधला जातो तसा करू शकतो. त्याच्या तोंडातही बोळा घालू शकतो, पण त्याचे विचार नाही थांबवू शकतो आपण. त्याचे विचार तोच थांबवू शकतो. मग चांगले विचार करायचे की वाईट विचार करायचे हे त्याच्यावरती अवलंबून आहे. ज्याच्या कुवतीवरती अवलंबून आहे, क्षमतेवरती अवलंबून आहे, संस्कारावरती अवलंबून आहे. त्याचा संस्कार ठरवेल त्यांनी कुठे आपल्या जिभेला, आपल्या विचारांना लगाम घालायची. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. वास्तवावरती बोलू काहीतरी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉन दाबा. आपले विचार मांडा, कमेंट बॉक्समध्ये आपले विचार लिहा. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो आहे की तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? तर ह्या देशाचे राजे आहात. तुम्ही संघटनेचा सदस्य नंतर आहात, तुम्ही एका पक्षाचे सदस्य नंतर आहात, तुम्ही एक कार्यकर्ते नंतर आहात. प्रथम तुम्ही या देशाचे नागरिक आहात. तर नागरिक बनून पहिलं बघा, ह्या राज्याचे नागरिक बनून बघा. तुम्ही तोडफोड करताय, आग लावताय, शिव्यागाळ करताय, घोषणा करताय, पण त्याच्या मागे पहिलं विचार करा की आपल्या राज्याची जी गरिमा आहे, जी इज्जत आहे, ती धुळीस जाते आहे. तर तुम्ही रस्त्यावर येताना पहिला विचार करा. तुम्ही रस्त्यावर येऊन आपल्या राज्याची इज्जत रस्त्यावर आणू नका, चव्हाट्यावर आणू नका. छत्रपतींचं नाव खराब करू नका. छत्रपतींचं नाव खराब करू नका. ते आपलं आराध्य दैवत आहे. आणि ह्या छत्रपतींचं नाव घेऊनच ही शिवसेना स्थापित झालेली आहे, त्याची स्थापना झालेली आहे. म्हणून आम्ही म्हणालो, काय म्हणतो, छत्रपती हे आमचे राजे आहेत आणि सरसेनापती कोण आहेत? तर बाळासाहेब ठाकरे. हे आमचे विचार होते. बाळासाहेब ठाकरे छत्रपतींचे सरसेनापती आहेत आणि छत्रपती हे आमचे राजे आहेत. हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे ते. त्यांच्या नावाला बट्टा लागून येऊ नका. त्यांच्या नावाला बट्टा लागून येऊ नका. तुर्तास एवढंच. भारत माता की जय. जय भारत, जय महाराष्ट्र. वंदे मातरम.